छत्रपती संभाजी महाराजांवर धर्मवीर गडावर तब्बल 15 दिवस अनन्वित अत्याचार केले। तेथे त्यांचे डोळे काढले, अंगावरची कातडी काढली, नख सोलून काढले। असा अत्याचार करून झाल्यानंतर 15 दिवसांनंतर औरंगजेबाने आपली छावणी तुळापूर येथे हलवली आणि तेथेच त्यांच्यावर अजून अत्याचार केले। संभाजी महाराज त्यांच्यात मिक्स होत नाहीत हे त्याला सहन झाले नाही आणि त्यांनी संभाजी महाराज तसेच कवी कलश यांचा शिरच्छेद केला। अवयवाचे तुकडे इकडे तिकडे फेकून दिले आणि गावकऱ्यांना धमकी दिली की या अवयवांना हात लावाल तर याद राखा। ज्यावेळेस ते अवयव फेकून दिलेले एक शिवले दाम्पत्याला तसेच गणपत महार ह्या व्यक्तींना ते दिसले आणि ह्या दोघांनी मिळून ते अवयव वगैरे जे होते कवी कलशाचे तसे छत्रपती संभाजी महाराजांचे ते तिथून तुळापूरून वडू बुद्रुकला घेऊन गेले आणि तिथे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला होता। आणि तिथं छत्रपती संभाजी महाराज तसेच कवी कलश यांच्या समाधी देखील आहेत वडू बुद्रुकला। मी पाहिली परवा दिवशी शिवले दाम्पत्याची देखील तिथे समाधी आहे।